नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम कार्ड कसे ॲक्टिवेट करायचं म्हणजेच पिन जनरेट कसा करायचा हे पाहणार आहोत। आपल्याला एटीएम सेंटरवर जायचं आहे आणि एटीएम मशीनमध्ये आपलं एटीएम कार्ड घालायचं आहे। त्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल। त्यामध्ये आपल्याला पहिला ऑप्शन निवडायचा आहे। पहिला ऑप्शन आहे रिपिन ग्रीन पिन रिक्वेस्ट, हा आपल्याला निवडायचा आहे। स्क्रीनवर टच केलं यानंतर प्रोसीडवर क्लिक करायचं आहे। प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक OTP येईल। आता मित्रांनो, आपलं एटीएम कार्ड बाहेर काढायचं आहे आणि यानंतर पुन्हा एकदा आपण एटीएम मशीनमध्ये एटीएम कार्ड घालायचं आहे। पुन्हा एकदा आपल्याला असा इंटरफेस दिसेल। यानंतर डाव्या बाजूचा दुसरा ऑप्शन निवडायचा आहे ॲक्टिवेट न्यू पिन आणि आपल्याला इथं OTP नंबर आपला टाकायचा आहे। जो OTP नंबर आलेला आहे तो टाकायचा आणि कन्फर्मवर टच करायचा आहे। आता मित्रांनो, इथं प्लीज एंटर युअर न्यू पिन असा पर्याय येईल। आता तुम्हाला जो पिन हवा आहे तो तुमच्या लक्षात राहण्यासारखा पिन इथं तुम्ही एंटर करू शकता। यानंतर पुन्हा एकदा तो रिएंटर करायचा आहे। पिन पुन्हा एकदा रिएंटर केल्यानंतर तुम्हाला एक असा ऑप्शन येईल, वुड यू लाईक टू रिसीट, म्हणजे तुम्हाला पावती हवी आहे का, तर तुम्ही येस किंवा नो करू शकता आणि आपलं काम झालेलं आहे। तर ही होती एटीएम ॲक्टिवेट करण्याची पद्धत। धन्यवाद।